पण इतिहासाला सुरुवात करतोय. डायरेक्ट इथून चालू करू, हे आपण नंतर घेता. सुरुवातीला आता नोट्स कशा पद्धतीने दिलेल्या आहे हे वेगळ्या पुस्तकातून, आणि अशा नोट्स दिलेल्या आहे मी की कुठलंही पुस्तक कधी वापरलं, कुठल्याही पेपर कधी असल्या तरी पण आपल्या नोट्स परिपूर्ण राहतील. प्रश्न कसाही असला तरी पण कव्हर होईल. कालचा इतिहासचा पेपर बघा आणि आपल्या नोट्स बघा, म्हणजे काल गट क चा पेपर झाला, सर्वचे सर्व क्वेश्चन नोट्स मधून आलेले आहे. सर्वच क्वेश्चन नोट्स म्हणून आलेले. जिओग्राफीचं बी तशाच पद्धतीने हे बाई वृत्तपत्र दिलेलं आहे, हे तर दिलेलं आहे. हे बाकी आहे रेल्वे बद्दल. हे बाई हे वृत्तपत्राबद्दल आहे, कोणकोणते कायदे होते महत्वाचे. टपाल आणि व तार बद्दल दिलेलं आहे. जमीन सुधारणा बद्दल दिलेलं आहे. कालच्या दिवशी जमीन सुधारणा क्वेश्चन येऊन गेला. इथे क्वेश्चन आला होता जॉन लॉरेन्सचा, या ठिकाणी क्वेश्चन आला होता. दुष्काळ पीडितवर मदत आली होती, इथे क्वेश्चन आला होता. दोन्ही विधाने चुकलेले होते, तिसरं विधान बरोबर होतं. याच्यावर क्वेश्चन येतो. प्लासीची लढाईवर क्वेश्चन येतो. बक्सारच्या लढाईवर क्वेश्चन येतो. इंग्रज मराठा संघर्षावर क्वेश्चन येतो. इंग्रज मराठा युद्धांमध्ये कोणकोणते झाले. आणि आता आपण इथून बघू, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास कुठून चालू होतं. औरंगजेबचा मृत्यू. औरंगजेबचा मृत्यू होतो 1707 मध्ये, आणि 1707 मध्ये मृत्यू झाल्यानंतर तिथे मध्ययुगीन भारताचा इतिहास हा सब्जेक्ट संपतो, आणि तिथून आधुनिक भारताचा इतिहास हा विषय चालू होतो. आता आपण बघू आधुनिक भारताचा इतिहास. बघा, औरंगजेब वयाच्या कितव्या वर्षी मृत्यू झाला बरं का? 89व्या वर्षी मृत्यू झालेला आहे. बहादूरशाह ही पदवी धारण करून मुअज्जम सम्राट बनला. मग प्रश्न मागे तुम्हाला सरळ सेवेला विचारला होता, औरंगजेब नंतर मुघल सम्राट कोण बनलेला होता, असा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला विचारलेला होता. मुअज्जम म्हणजे कोणत्या ना कोणत्या पेपरला प्रश्न विचारला जातो. मुअज्जम हा सम्राट बनला. आणि त्यानंतर आजमने काय केलं बरं की, बघा, आजमने सोडले शाहूबाई आणि येसुबाई यांना भोपाळजवळ आजमने सोडून देतले. शाहू महाराज आणि येसुबाई औरंगजेबच्या कैदेमध्ये होते, आणि औरंगजेबचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सोडून दिले. पुढे बघा, शाहू आणि छत्रपती शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये खेड येथे युद्ध झालं, आणि शाहू महाराज विजयी झाले आणि ते छत्रपती बनले, आणि साताराची गादी त्यांच्याकडे आली, छत्रपती शाहू महाराजांकडे. तुम्हाला क्वेश्चन इथे कधी विचारला तर लक्षात ठेवायचं आहे, खेडचं युद्ध कधी झालेलं आहे? 1707 मध्ये. आणि कोणाकोणामध्ये झालेलं आहे? शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. ज्याला कोणाला प्रॉब्लेम असेल, जे मुलं ऑनलाईन असेल त्यांनी मला कमेंट करायचे आहे, विचारायचं आहे. सर नाही समजलं तरी पण परत विचारायचं आहे, मी तुम्हाला परत सांगेल. आजपासून आपला इतिहास चालू होत आहे. मी राकेश घुगे, तुम्हाला माहितीच आहे आतापर्यंत जीएस चे सब्जेक्ट मी शिकवलेले आहे, पूर्ण जीएस, आणि मराठी सुद्धा मीच घेतलेला आहे. त्यामुळे इथे प्रॉपर लक्ष द्यायचं आहे. आता आपण सुरुवात करू. बघा, 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराज छत्रपती झाले, आणि 1708 पासून तर 49 पर्यंत तेव्हा ते छत्रपती होते. नंतर त्याच वर्षी बंदा बैरागी गुरु गोविंद सिंगांच्या वधानंतर शीख नेता बनला. गुरु गोविंद सिंग यांचा पण मृत्यू झाला होता. त्यानंतर बंदा बैरागी हा शीख नेता बनलेला होता. बघा, जुल्फिकार हा दक्षिणचा सुभेदार बनला, आणि सम्राट बहादूरशाहने जोधपूरवर आक्रमण केले आहे. आता तुम्हाला हे लक्षात ठेवण्याची गरज नाही, बहादूरशाह हे पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. बहादूरशाहचा मृत्यू झाला, आणि पुढे बघा, जहांगीर शाह मुघल सम्राट बनलेला दिसतो तुम्हाला. 1712 पासून तर 1713 फक्त 1 वर्ष मुघल सम्राट होता जहांगीर शाह. 1713 ला फारुख सियर
मुघल सम्राट बनला आणि सय्यद बंधू त्याचे वजीर झाले. आता 1713 हे याच्यामुळे महत्वाचं आहे फारुखसियार, कारण हा जो फारुखसियार आहे बघा, बाळाजी विश्वनाथ यांची त्याच वर्षी काय झालं होतं, पेशवेपदी निवड झाली होती. म्हणजे पेशवेपद इथून नेमायला चालू केली 1713 पासून. आणि बाळाजी विश्वनाथ पहिल्यांदा कोण बनलेले होते, पेशवे बनलेले होते, लक्षात ठेवायचं आहे. आणि फारुखसियरने मुर्शिद ख्वा बंगालचा राज्यपाल केले आणि जिजिया कर रद्द केला. जिजिया करचा अर्थ असा आहे, तो कर फक्त हिंदूंच्या धार्मिकतेवर लादलेला कर कुठला आहे, जिजिया कर आहे. आणि तो रद्द कोणी केलेला आहे, यांनी फारुखसियारने केलेला आहे. बघा 1716 मध्ये शिखांचा नेता बंदा बैरागी दिल्ली येथे मारला गेला आणि 1716 नागपूरचा तह झाला. 1717 काय आहे, इंग्रजांना व्यापार करण्यासाठी सम्राट फारुखसियारने सवलत दिली. अत्यंत महत्वाचे. आता यातले काही गोष्टी अशा आहे मित्रांनो, तुमच्यासाठी महत्वाचं नाही, पण बाकीच्या तुम्ही एक्झाम देता, गट ब असो, गट क असो, राज्यसेवा असो, त्यासाठी देता. आता मी 1857 पर्यंत तुम्हाला जिथे जिथे खुणा करून देईल याच इतकं लक्षात ठेवायचं, बाकी नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. आता पहिल्या याच्यातलं मी तुम्हाला काय सांगितलं, औरंगजेबचा मृत्यू म्हणजे 1707 हे हे पूर्णचं पूर्ण वर्ष लक्षात ठेवायचं आहे. 1708 मध्ये छत्रपती शाहू महाराज हे कोण बनलेले होते, छत्रपती बनलेले होते, हे लक्षात ठेवायचं आहे. परत 1712च नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल, पण 1713च हे लक्षात ठेवा. दोन्ही पहिले दोन लक्षात ठेवायचे, फारुखसियार मुघल सम्राट बनला आणि सय्यद बंधू वजीर बनला. आणि परत बाळाजी विश्वनाथ हे पेशवेपदी निवड झाली होती. आणि इथे 1716 मध्ये नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण 1717च 100% लक्षात ठेवायचं. पुन्हा करून घ्यायच्या तू पण बरं. 1717चं हे पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. बघा, इंग्रजांना व्यापार करण्यासाठी सम्राट फारुखसियारने सवलत दिलेली होती. कारण काय झालं, इंग्रजांचं फारुखसियारचं कोणीतरी आजारी होतं, पत्नी आजारी होते आणि इंग्रजांच्या डॉक्टरने त्यांना चांगलं केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही भारतामध्ये कुठेही मुक्त व्यापार करू शकता. आता मुक्त व्यापार ते करू शकतात. काय झालं, भारतीयांना कर बसत होता. मग ते भारतीयांचा जो माल होता हा कसा होत होता, हा महाग जात होता आणि इंग्रजांचा माल स्वस्त जात होता, कारण यांनी खुश होऊन सवलत देऊन टाकलेली होती आणि इंग्रजांचा व्यापार वाढत गेलेला होता. इथे बघा 1708 मध्ये हुसेन अलीने मराठ्यांशी मैत्री केली आणि तह केला. ठीक आहे बरं का. 1719 महम्मद शाह हा मुघल सम्राट बनला. ठीक आहे. सय्यद बंधू नी फारुखसियारला ठार केले. बघा, चौथाई सरदेशमुख स्वराज्याच्या संधा मराठ्यांना दिल्या. असा प्रश्न एकदा राज्यसेवेला विचारलेला होता. मराठ्यांना चौथाई सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या संधा मराठ्यांना कधी मिळाल्या, म्हणून 1719 ला मिळाल्या. आणि 1720 अत्यंत महत्वाचं वर्ष आहे. बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. कुठे मृत्यू झाला आहे, सासवड इथे मृत्यू झाला. पण फ्रान्सिस डुप्लेची पॉंडिचेरीचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती सुद्धा झाली होती. आणि पेशवेपदी पहिल्यांदा कोण आला होता, बाजीराव प्रथमची निवड झालेली होती. बाजीराव मस्तानी पिक्चर पाहिला असेल तुम्ही, हेच ते बाजीराव प्रथम. हे किती वर्ष पेशवेपदी होते, 1720 पासून 1740 पर्यंत हे पेशवेपदी राहिलेले आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. पहिले पेशव्यांचा मृत्यू कधी, बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू कधी झाला आहे, 1720 ला झाला. लगेच त्यांचाच मुलगा पेशवेपदी म्हणजे बाजीराव प्रथम यांची नियुक्ती झाली होती. म्हणजे असं नाही मुलगा म्हणजे वारसा परंपरेने असं नाही, कारण बाजीराव प्रथम तेवढे शूर होते आणि ते सुद्धा असे आहे 108 कितीतरी अशा लढाई, एकही लढाई हारलेले नाही. वयाचे 39व्या वर्षी मृत्यू झाला आहे. कुठलीच लढाई ते हारलेले नव्हते. तुम्ही पिक्चर मध्ये दाखवलेलं होतं, तुम्ही बघितलं असेल.
बघा, अवध राज्याचा संस्थापक सादक खाची बयांचा फौजदार पदी नियुक्ती झाली. काही लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज नाही. इथे बघा 1721 मध्ये वजीर अहमद अमीर खानचा मृत्यू झाला. लक्षात ठेवण्याची गरज नाही. सवाई जयसिंगच्या नेतृत्वाखाली मुकुंद सैन्य चामुंडा विरुद्ध मोहीम निवडली. तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. 1722 निजामाने वजीरपद स्वीकारले आणि अफगाणींचा कंदाहार जिंकले व फारसी राजधानी हे इस्फहानवर कब्जा केला. हे पण तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त मी काय सांगतोय तेवढे लक्षात ठेवायचे या पॉइंट मधून. 1724 अवधचा नवाब म्हणून सादक खानची निवड झाली आणि निजाम दक्षिणेस स्थायिक झाला होता. ठीक आहे, पण तुम्हाला हा प्रश्न मागच्या वेळेस विचारलेला होता. साखरखेड्याची लढाई कधी झाली म्हणून 1724 ला झाली. लक्षात ठेवा साखरखेड्याची लढाई. साखरखेड्याची बघा, निजाम उल मुल्क याने मुघल सुभेदार मुबजीरींचा पराभव केला. इतकं डिटेल मध्ये विचारलं होतं, फक्त साखरखेड्याची लढाई विचारलेली होती. हे सुद्धा बघा, जेपी म्हणजे जस्टिस ऑफ पीसची निर्मिती जस्टिस ऑफ पीसची निर्मिती कधी झालेली आहे असा प्रश्न विचारलेला होता एकदा. कधी झालेली आहे जस्टिस ऑफ पीसची निर्मिती? ही पदवी आहे कधी 1726 ला झालेली आहे. अत्यंत महत्वाचा 100% लक्षातच ठेवा तुम्ही. जस्टिस ऑफ पीसची निर्मिती. दुपलेचे निलंबन झाले बघा 1727 मध्ये. मुर्शिदकुल्ला खानचा मृत्यू झाला. गुजरात मधील सुभेदार हे पण लक्षात ठेवा. चौथाई सरदेशमुखने मान्य केली. गोळकोंडा अजमेरच्या काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. इथे बघा, बाजीरावांकडून निजामाचा पालखेड मध्ये पराभव झाला आणि अलाहाबादचा सुभेदार महमद बख्शने बुंदेलखंडावर हल्ला केला. आता 1730 मध्ये डुप्ले चंद्रनगरचा गव्हर्नर बनलेला होता. ठीक आहे बरं. आता हे तुम्ही लक्षात ठेवा. वारणेचा तह, संभाजीराजे कोल्हापूरचे व शाहू महाराज सातारा. वारणेचा तह कोणाकोणामध्ये झाला आहे प्रश्न विचारला जातो. सरळ सेवेला, पोलीस भरतीला असा प्रश्न विचारला जातो. वारणेचा तह संभाजीराजे कोल्हापूरचे आणि शाहू महाराज यांच्यामध्ये झाला आहे. साताराचे शाहू महाराज 2 गाद्या छत्रपतींच्या होत्या. हे पहिले लक्षात ठेवा. बघा, डबईची लढाई बाजीराव प्रथम त्र्यंबकराव दाभाडेचा मृत्यू झाला आहे आणि बुंदेलखंडाचा शासक छत्रलाचा मृत्यू झाला. ठीक आहे बरं. ते वारणेचा तह तेवढं लक्षात ठेवा. 1733 मोहम्मद शहाने बिहारची जबाबदारी सुजाउद्दीनकडे दिली. ठीक आहे. बघा, नादिर शहाने फासावर आपला अधिकार प्रस्थापित केला. ठीक आहे. दिल्लीला बाजीरावचा तह झाला. ठीक आहे, काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. काबूलवर नादिरशाहीचा अधिकार प्रस्थापित, काही लक्षात ठेवण्याची. बाजीरावने निजामाला हरवून तह केला. ते पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. हे पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे. दिल्लीवर नादिरशहाचे आक्रमण, हे लक्षात ठेवा. दिल्लीवर नादिरशहाचे आक्रमण झाले. ठाणे आणि साष्टी वसई पोर्तुगीजांकडून मराठ्यांना घेतली चिमाजी आप्पा. ते लक्षात ठेवा. म्हणजे ठाणे आणि साष्टी आणि वसई मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून कधी घेतलेली आहे? 1739 मध्ये. तो प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ते लक्षात ठेवायला पाहिजे. आता 1740 इंग्रजांनी जॉर्ज किल्ला बांधला. जॉर्ज किल्ला कधी आहे? 1740 मध्ये बांधलेला आहे. 100% लक्षात ठेवायचा आहे. गिरिया लढाई झाली होती यांच्यामध्ये, लक्षात ठेवण्याची गरज नाही. बाजीराव प्रथमचा मृत्यू झाला. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे बनलेले आहे 1740 पासून तर 1761 पर्यंत. 100% लक्षात ठेवा. तिसरा पेशवे कोण झाले होते? नानासाहेब पेशवे बनलेले होते. 3 नंबरचे पेशवे होते ते. प्रथम पेशवे आपण बघितला बाळाजी बल्लाळ बघितले, बरोबर ना. बघा 1713 ला मला दाखवतो मी इथे. बघा, बाळाजी विश्वनाथ हे पहिल्यांदा पेशवे झाले होते 1720 पर्यंत. नंतर 20 ला परत कोण झाले होते?
यांचा मृत्यू झाला. बाजीराव प्रथमची निवड झाली होती. 20 ते 40 ते पेशवे होते आणि 40 मध्ये नानासाहेब पेशवे बनलेले आहे. 30 ते पेशवे. तुम्हाला क्रम लावा कधी प्रश्न विचारला तर 100% प्रश्न बरोबर यायला पाहिजे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. मी जे सांगतोय त्या पुन्हा करा बरं. पुढे मराठ्यांबरोबर संघर्षात कर्नाटकाचा नवाब दोस्त अली ठार, रघुजी भोसले बंगाल, बिहार, ओरिसा अलिवर्दी खाचा नवाब बनला. ठीक आहे, अलिवर्दी खान बंगालचा स्वातंत्र्य प्रांत बनवला. इथे बघा, अलिवर्दी खान बंगाल प्रांताचा स्वातंत्र्य नवाब बनला होता आणि 1741 मध्ये मराठ्यांनी मावळ्यांना माळव्याची सनद दिली. डुप्ले फ्रेंच सोसायटीचा डायरेक्टर पदावर आला. ठीक आहे, बघा 1782 डुप्लेने पॉंडिचेरीचा गव्हर्नर नेमणूक. फ्रेंच वसाहत. रघुजी भोसले बंगालमध्ये गेले आणि राणोजी शिंदेचा मुलगा ज्योतिबा ठार झाला. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रजांचा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये गव्हर्नर म्हणून एक कर्मचारी म्हणून दाखल झालेला होता. भास्करराव कोल्हटकर अलिवर्दीचा खून केला. चौथाई मिळाली. ठीक आहे, हे पण हे लक्षात ठेवा. प्रथम कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झाले? इंग्रज आणि फ्रेंच मध्ये प्रथम कर्नाटक युद्ध झाले आहे आणि 1744 ते 48 या कालखंडामध्ये प्रथम कर्नाटक युद्ध झाले आहे. इथे प्रश्न विचारला जातो. प्रश्न आला की तुमचा बरोबर यायला पाहिजे. 1746 ला बघा, लॉ बोर्डिया मॉरिशस गव्हर्नरने मद्रास जिंकले आणि 1747 ला अहमद शाह अब्दालीने नादिरशाहला ठार केले व तो अफगाणचा शासक सुद्धा बनलेला होता. 1748 मध्ये बघा, एक्सला शापिलचा तह इंग्रजांनी पुन्हा मद्रास घेतले आणि अहमद शाह मुघल सम्राट बनलेला आहे आणि अहमद शाह अब्दालीने भारतावर आक्रमण केले. कधी? 1748 ला आणि सम्राट मोहम्मद शहाचा मृत्यू झाला. बघा, 1749 साली राजाराम मराठ्यांचा छत्रपती झाले आणि रोहिल्यांना मदत करण्यासाठी अब्दाली भारतावर चालून आला. 1750 ला सांगोला कराराने छत्रपतीच्या नामधारीपदावर शिक्कामोर्तब करून राज्याची वास्तविक सत्ता पेशव्यांकडे सोपवली. आणि बघा, इथे सांगोला करार हा महत्वाचा आहे. 1750 ला लक्षात ठेवतो, त्यावर खून करून घे तेवढं. मी जे सांगतोय त्यावरच कर बरं, बाकीचं तुला वाचायची गरज नाही. म्हणजे 1700 तेच ना. आणि हे 1857 पासून सर्व महत्वाचं आहे. पुढे 1857 लागतं ना, तिथून सर्व महत्वाचं आहे. पण तुझ्याकडे जे पुस्तक असेल याचं पूर्ण ते बघून घ्यायचं एकदा. नोट्सपेक्षा जास्त कधी असले त्या गोष्टी नाही, त्या नोट्समध्ये लिहून काढायचं. एकचदा बघून घ्यायचं, असलं तर मग लिहिण्याची काही गरज नाही. आता मी तुम्हाला मराठी सांगितलं आहे, मराठीचं तुम्हाला दुसरं काहीच वाचण्याची गरज नाही राहिली, बरोबर. अजून पॉलिटी सांगितलंय, पॉलिटीचं दुसरं काहीच वाचण्याची गरज नाही राहिली. अजून जिओग्राफीमध्ये दुसरं काहीच वाचण्याची गरज नाही. इतिहासमध्ये जे नसलं तेव्हा ते बघून घ्यायचं, कोणकोणतं नाही ते तर, आणि तेवढं 2-4 वाक्य लिहून काढायचे. बघा, इथे ऑर्कट क्लाइव्हने जिंकले आणि खान साहेबांबरोबर मद्रासचे संरक्षण केले. अब्दाली पंजाबमध्ये दाखल झाले. क्लाइव्ह कॅप्टनपद निवड झाली. हे लक्षात ठेव. द्वितीय कर्नाटक युद्ध, पहिल्यांदा प्रथम कर्नाटक युद्ध 1744 ते 48 लक्षात ठेवलं. आणि आता द्वितीय कर्नाटक युद्ध आहे 1750 ते 54. 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 5 वर्ष युद्ध चाललं होतं. आणि कर्नाटक युद्ध कोणाकोणामध्ये झालं असा प्रश्न कधी विचारला तर कोणाकोणामध्ये झालेला आहे? इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेला आहे. 1752 सम्राट अहमद शहाने सफदरजंगला पुढे करून मराठ्यांशी करार केला आणि सलबतजंगने मराठ्यांशी भालकीचा तह केला. वराड व खानदेश मराठ्यांना मिळालेले होते. ठीक आहे बरं. इथे टिपू सुलतानचा जन्म 1753 ला झालेला आहे आणि क्रिमिया युद्ध चालू झालं होतं
क्रिमिया युद्ध दुसऱ्या एक्झामला विचारलं जातं. क्रिमिया युद्ध फ्रान्स, ब्रिटन, सार्डिनिया, तुर्की विरुद्ध रशिया. किंवा हे 4 देश विरुद्ध रशिया असं क्रिमिया युद्ध होतं. 1754 मध्ये बघा, आलमगीर द्वितीय मुघल सम्राट बनला आणि डुप्ले परत गेला. तर 1756 सिराज उद्दौला हा अलीवर्दी खानच्या मृत्यूनंतर बंगालचा नवाब बनला. इंग्रजांशी संघर्ष सुरू झाला. बघा आता बंगालचा नवाब कोण आहे? सिराज उद्दौला. पहिलं वाक्य 100% लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, अंधार कोठडीची घटना कधी घडली असा प्रश्न विचारला जातो. कधी घडली आहे? 1756 मध्ये. बघा 154. आता नवाबाविरुद्ध इंग्रजांचं युद्ध झालं होतं आणि काही युद्ध कैद्यांना नवाबाने काय केलं होतं? कैद केलं. कैद म्हणजे 10/10च्या रूम मध्ये कैद केलं. किती? 146 होते. 146 म्हणजे एकदम अंधार कोठडीचे म्हणजे जमिनी भूगर्भात एक छोटीशी रूम होती, त्यामध्ये सर्वांना कोंडून टाकले. ते गुदमरले आणि 146 पैकी 123 लोक मृत्युमुखी पडलेले होते. म्हणून या घटनेला, हे कोलकाता येते, म्हणून या घटनेला काय म्हणतात? अंधार कोठडीची घटना असे म्हणतात. आणि इंग्रजांनी मग बदला घेण्याचं ठरवलं. पुढे 1757ला बदला घेण्याचा, मग पुढे प्लासीची लढाई झाली होती. परंतु प्लासीची पण लढाई अशी होती की रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंकलेली लढाई होती. बघा हे वाक्य 100% अंधार कोठडीची घटना 100% लक्षात ठेवायचं आहे. अब्दाली चौथे वेळ भारतावर चालून आला. फोर्ट विल्यम सिराजुद्दौलाला वेढा दिला. इंग्रजांना शरण पटकायला लावले. ठीक आहे बरं का. बघा प्रश्न विचारला जातो, तिसरं कर्नाटक युद्ध कधी झालं? 1757 ते 1763. सप्तवार्षिक युद्ध कोणाकोणामध्ये झाला असा प्रश्न विचारला जातो. इंग्रज आणि फ्रेंच. तिसऱ्या कर्नाटक युद्धाला सप्तवार्षिक युद्ध असे म्हणतात. तिथे लिहून ठेव, सप्तवार्षिक युद्ध. प्रश्न विचारला ते 100% बरोबर यायला पाहिजे. आता 1757 सर्वात महत्वाचा आहे. प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली? इंग्रज आणि सिराजुद्दौला मध्ये झाली. यामध्ये इंग्रजांचा विजय झाला होता. एकही बघा युद्ध न लढता इंग्रजांचा विजय झाला. म्हणजे मीर जाफर बंगालचा नवाब बनला आणि बंगालवर इंग्रजांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. मीर जाफर बंगालचा नवाब बनलेला होता. म्हणजे पहिले सिराज उद्दौला होता, मीर जाफरनं गद्दारी केली आणि तो मीर जाफर फुटला आणि फुटल्यामुळे काय झालं बरं? युद्धाला आदेशच नाही दिले की तुम्ही, म्हणजे सैनिकांना आदेशच नाही दिले की तुम्ही लढा म्हणून. मग तिथून सिराजुद्दौला चालला गेला. तिथून सिराजुद्दौला गेला. नंतर काय झालं? मीर जाफर बंगालचा नवाब बनला आणि बंगालचा नवाब बनताच फुटीर माणूस होता ना, फुटलेला माणूस होता, बंगालचा नवाब बनवला. बनताच त्यांनी इंग्रजांना मोठमोठे बक्षीस दिली होती मीर जाफरने. परंतु इंग्रजांच्या नियंत्रणाखाली असा आला होता की इंग्रज जे म्हणतील ते ऐकत होता मीर जाफर. ते आल्यामुळे काय झालं बरं? लगेच गव्हर्नर म्हणून क्लाईव्हची नियुक्ती केली. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जातो, बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? कोण आहे? रॉबर्ट क्लाईव्ह. 100% लक्षात ठेवायचं. तिथे तुम्हाला जागा नसेल तर इथे असं लिहून ठेवा, बंगालचा, असं बंगालचा पहिला गव्हर्नर कोण आहे? रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा पहिला गव्हर्नर आहे. बंगालचा नवाब कोण होता? ते पहिल्यांदा सिराजुद्दौला. सिराजुद्दौला नंतर मीर जाफर. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, प्लासीची लढाई कधी झाली? 1757ला प्लासीची लढाई झाली. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंकलेली लढाई कोणती? इथे लिहून ठेवा तुम्ही की सर्व विद्यार्थ्यांनी, रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंकलेली लढाई. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिंकलेली लढाई.
प्लासीची लढाई आहे. प्रश्न विचारला तर बरोबर यायला पाहिजे. अहमद शाह अब्दालीने दिल्ली व आग्रावर आक्रमण केले. पेशवा बाळाजी बाजीरावने रघुनाथरावला उत्तरेस पाठवले. नजीब खानना पकडण्यात आले. पंजाब मराठ्यांनी जिंकला. बघा 1758 मध्ये पंजाब प्रांत मराठ्यांनी जिंकलेला होता. 1759 शाह आलम द्वितीय मुघल सम्राट बनलेला आहे. शाह आलम द्वितीय मुघल सम्राट कधी बनला? 1759 ला. अब्दालीने भारतावर 5वे आक्रमण केले. बेदराई लढाईत इंग्रजांनी त्याला खुश केले. तुम्हाला हे विचारलं जातं वांदिवाची लढाई कधी झाली? वांदिवाची लढाई इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाली होती. वांदिवास लढाई 1760 मध्ये वांदिवासची लढाई झाली. तिथे लिहून ठेव. तर रायरकूट हे होते आणि इंग्रज आणि फ्रेंच मध्ये वांदिवास लढाई झाली होती. मराठ्यांकडून निजाम उदगीर येथे पराभूत. बंगालचा नवाब म्हणून मीर कासिम. म्हणजे ज्यावेळेस बघा बंगाल मीर जाफर होता, नंतर मीर कासिम त्याचा जवाई होता. म्हणजे इंग्रजांना मीर जाफरनं इंग्रजांची मागणी भरपूर वाढलेली होती. तुम्ही इतके पैसे द्या, हे करा, ते करा. इंग्रजांची मागणी पूर्ण न करता येत असल्यामुळे इंग्रजांना मीर जाफरला काढून टाकलं आणि नंतर कोण बनलेला आहे? मीर कासिम बनलेला आहे, बंगालचा नवाब 1707 ला. म्हणजे तुम्हाला बंगालचा नवाबाचा क्रम लावा असा प्रश्न विचारला तर पहिल्यांदा काय लिहायचं? 1757 पासून सिराज सिराज उद्दौला, नंतर मीर जाफर, नंतर मीर कासिम. मीर कासिम लक्षात ठेवायचं आहे. वांदिवास लढाई कधी झाली आहे? 1760 ला झालेली आहे. तिसरे पानिपत युद्ध कोणाकोणामध्ये झाले, कधी झाले असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये तिसरे पानिपत युद्ध झाले आहे. 1761 मध्ये झाले आहे. पेशवा बाजीराव उर्फ नानासाहेबांचे निधन झालेले आहे. पानिपत म्हणून एक मूवी आला होता मागे, त्यामध्ये दाखवलेला आहे, परंतु जे मूवी मला आवडलाच नाही. असं आहे. तुम्हाला पण इतिहास माहिती होऊन जातो. हिस्टॉरिकल मूवी बघितलं पाहिजे मला असं वाटतं. बरोबर. तिसरे पानिपत युद्ध पेशवा बाळाजी बाजीराव किंवा उर्फ नानासाहेब यांचे निधन झाले आहे. 1761 मध्ये झाले. मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले आहे. पॉंडिचेरी इंग्रजांनी जिंकली. माधवराव पेशवे, चौथे पेशवे माधवराव झाले होते, विराजमान झाले. उदगीरचा तह झाला मराठे आणि निजाम अली यांच्यामध्ये 1761. बघा परत मीर कासिमला पहिल्यांदा सिराज उद्दौला होता, नंतर मीर जाफर, परत मीर कासिम, परत यांनी काय केलं? जवायला काढलं, परत सासऱ्याला आणलं मीर जाफर, परत बंगालचा नवाब झालेला आहे. सूरजमलचा मृत्यू झाला. पॅरिसचा आणि सप्तवार्षिक तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता आपण वरती जे वाचलं 1757 पासून तर 1763 पर्यंत सप्तवार्षिक युद्ध चालू झाले होते, बरोबर नाही? इंग्रज आणि फ्रेंच तिसरे युद्ध तेच कुठल्या तहाने संपलेले आहे? पॅरिसच्या तहाने. त्याला कर्नाटकचे तिसरे युद्ध सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवा बरं. पुढे बघा 1764 बक्सारची लढाई झाली. बक्सारची लढाई 1764 ला. आता कोण कोण होते बक्सारच्या लढाई? मीर कासिम म्हणजे बंगालचा नवाब होता, अवधचा नवाब होता शुजा उद्दौला आणि मुघल सम्राट होता शाह आलम. या तिघांना इंग्रजांनी पराभूत केलं. आता विचार करा, अवध प्रांत, बंगाल प्रांत आणि दिल्लीचा सम्राट सुद्धा हरलेला होता. म्हणजे एकाच युद्धामुळे
इंग्रजांनी किती मोठा प्रदेश स्वतः काबीज केला होता. म्हणून म्हणतात की कुठल्या लढाईने इंग्रज साम्राज्याचा पाया रोवला गेला. कोणत्या लढाई प्रश्न विचारला जातो बरं का. तिथे प्लासीच्या लढाईच्या पुढे लिहून ठेव, नाही तर वरती लिही. प्लासीच्या लढाईने इंग्रज प्लासीच्या लढाईने 1757 बरं का, 1757 कंसातले इंग्रज साम्राज्याचा पाया रोवला गेला. आणि इथे बक्सरची लढाई आहे 1764 इथे लिहून घे. असा बाणकर यामुळे इंग्रज साम्राज्याचा पाया भक्कम झाला. तिथे फक्त पाया रोवला गेला होता आणि इथे काय झालेलं आहे, इथे भक्कम झालेला आहे. इंग्रज साम्राज्याचा पाया भक्कम, लक्षात राहू दे. 1765 बंगालचा नवाब नजमुद्दौला नंतर कंपनीकडे प्रश्न विचारला जातो. दुहेरी राज्यव्यवस्था कधी चालू झाली? कधी चालू झाली? इथे लिही. दुहेरी राज्यव्यवस्था, दुहेरी राज्यव्यवस्था. त्या दुहेरी राज्यव्यवस्थेमध्ये असं लिहिलं की अशी खुनकर परत कंपनीकडे बंगाल, बिहार, ओरिसा चे दिवाणी अधिकार, दिवाणी हक्क केली का खून, आणि नवाबाकडे फौजदारी अधिकार. इथे दिलेलं नाही, असं लिहि नवाबाकडे. इथे असं नवाबाकडे फौजदारी अधिकार. म्हणजे फौजदारी अधिकार दिवाणी अधिकार यातला फरक समजला तुला? म्हणजे दिवाणी अधिकार म्हणजे कर जमा करणे, पैसे त्यांच्याकडे इंग्रजांकडे राहतील आणि शांतता आणि सुव्यवस्था ठेवणे हे कोणाकडे राहील? नवाबाकडे राहील. म्हणजे फौजदारी अधिकार हे नवाबाकडे, शांतता सुव्यवस्था म्हणजे पोलीस कारवाई कोण करेल? नवाब करेल. फक्त दिसेल नवाब हे राज्य चालवतंय म्हणून, परंतु मूळतः खरे मालमत्ता कोणाकडे राहील? इंग्रजांकडे राहील. बरोबर ना? मग मालमत्ताच नसली तर राज्य चालेल का? नाही. अशी दुहेरी शासन व्यवस्था चालू झाली होती. दुहेरी शासन व्यवस्था कधी? 1765 ला. कुठल्या प्रांतामध्ये? बंगाल, बिहार आणि ओडिसा प्रांतामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. कंपनीकडे किंवा इंग्रजांकडे दिवाणी हक्क आणि नवाबाकडे काय आहे? फौजदारी हक्क. बघा, दुसऱ्यांदा रॉबर्ट क्लाइव्हचा बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. रॉबर्ट क्लाइव्हने सिराजुद्दौला बरोबर अलाहाबादचा तह केला. ठीक आहे बरं. 1766 वाचव. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील उत्तर सरकार प्रदेश इंग्रजांना मिळाला. ठीक आहे. इंग्रजांचा निजामाशी तह झाला. इथे बघा प्रश्न विचारला जातो, प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध कधी झालेले आहे? 1767 ते 1769. आणि कोणा इंग्रज विरुद्ध? हैदर अली. म्हैसूर हैदर अली. आणि इंग्रज हरले होते, म्हैसूर जिंकले होते. हैदर अली जिंकले होते. लक्षात ठेवायचं आहे. राहील का लक्षामध्ये? बघा, बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडलेला आहे 1770 ला. भीषण दुष्काळ पडला. 71 ला नेमलेलं होतं. कालच्या दिवशी यावर प्रश्न विचारलेला होता पटकच्या पेपरमध्ये. निजाम पंतप्रधान
सारंगने मराठी भाषिक औरंगाबाद सुबा तयार करून त्यास मराठवाडा नाव दिले. प्रश्न विचारला जातो, मराठवाडा हे नाव कोणी दिलेले आहे आणि कधी दिले आहे? सारंगने मराठी भाषिक तयार करून त्यास मराठवाडा नाव दिलेलं आहे. औरंगाबाद विभाग तयार केला आणि त्यामध्ये मराठा लोक म्हणजे मराठी लोक जास्त राहतात म्हणून त्याला मराठवाडा असे नाव मिळालेले आहे. 1770 ला लक्षात ठेवायचं आहे. 1771 ला मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि दिल्लीच्या गादीवर शाह आलमला बसवलेले होते. बघा, दिल्लीची गादी सुद्धा मराठ्यांनी काबीज केली होती. इथे बघा 1757 वारंग हेस्टिंग बंगालचा नवाब बनलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण? वारंग हेस्टिंग. तिथे लिहून घे, बंगालचा शेवटचा गव्हर्नर. इथे आहे ना बंगालचा गव्हर्नर आहे ना, इथे असंच कर, शेवटचा, बंगालचा शेवटचा गव्हर्नर असं वाचायचं. कोण आहे? वारंग हेस्टिंग. पेशवे पदावर नारायणराव आले होते 1772-73 ला. बघा, राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला आहे राधानगर येथे पश्चिम बंगाल येथे 1772 मध्ये. हेस्टिंग प्रत्येक जिल्ह्यात एक दिवाणी आणि एक फौजदारी न्यायालय स्थापन केले. प्रश्न विचारला जातो, प्रत्येक जिल्ह्यात बंगालचा गव्हर्नर बनल्यानंतर हेस्टिंगने प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी न्यायालय स्थापन केलेले होते गुन्हेगाराला थांबवण्यासाठी. पुढे हेस्टिंगने अवधच्या नवाबाशी बनारसचा तह केला. ठीक आहे बरं. बघा, इंग्लंडच्या संसदेत नियामक कायदा बनला, संमत झाला. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, नियामक कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग, इथे मराठीमध्ये लक्षात ठेवा, रेग्युलेटिंग ऍक्ट कधी झाला आहे? 1773 ला. या रेग्युलेटिंग ऍक्ट हा बनलेला आहे. पेशवे नारायणरावांचा वध झाला होता इथे. तिथे लिहिले का रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. नियामकला मराठी म्हणून रेग्युलेटिंग ऍक्ट असे म्हणतात, नियामक कायद्याला. बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट झाला आणि पहिले बंगालचा गव्हर्नर होता. आता बंगालचा गव्हर्नर हे पद बाजूला झालं आणि कोणतं पद आलं होतं? बंगालचा गव्हर्नर जनरल. म्हणून तिथे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. इथे काय लिहिशील? वारंग असं बांधकर. आणि इथे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? प्रश्न विचारला तर कोण आहे? वारंग हेस्टिंग. बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण बघितला आपण? वारंग हेस्टिंग. आणि हा आता काय झाला आहे? गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल झालेला आहे. येतंय का लक्षामध्ये? मित्रा, येतंय का? बाकीच्या विद्यार्थ्यांना पण लक्षात येत आहे का? भरपूर विद्यार्थी बसलेले आहे माझ्या पुढे, भरपूर आहे. जवळ 90 विद्यार्थी आहे पुढे. बाकीचे तुम्ही आलेले नाही, पण आज आपलं लेक्चर शून्य लोक बघत आहे. बघू द्या, नंतर येथील विद्यार्थी लाईव्ह बघून जातील. पण लेक्चर बघाच मित्रांनो. जे कोणी येतील त्यांनी नंतर लेक्चर बघायचं आहे. कारण ह्या अशा घटना ज्या आहे तुम्हाला प्रत्यक्ष समजणार नाही आणि कुठल्या पुस्तकामध्ये पण दिलेल्या कधी असल्या तर आपण फक्त वाचून घेतो, ते लक्षात राहत नाही. बरोबर आहे का नाही मित्रा? असं आहे. बघा, वारंग हेस्टिंगने त्यागपत्र दिले आणि क्लेवरिंग गव्हर्नर जनरल झाला होता. परंतु बघा इथे काय झालं, नंदकुमार वारंग हेस्टिंगला हा प्रश्न आता UPSC ला विचारला. वारंग हेस्टिंगचा तुम्ही पेपर बघून घ्या. बघा, नंदकुमार फाशी प्रकरण कोणाच्या कालखंडामध्ये झालं आहे?
वॉरेन हेस्टिंग्सच्या रघुनाथरावाने मुंबईच्या इंग्रजांशी सुरक्षा तह केला. बघा, नंतर शुजा-उद-दौलाचा मृत्यू झाला. फैजाबादच्या तहानंतर संरक्षणासाठी अवधचा राजा इंग्रजांवर अवलंबून होता. मीरकंटराची लढाई यांच्यामध्ये झाली होती. ठीक आहे. बघा, हा प्रश्न 100% लक्षात ठेवायचा आहे. प्रथम इंग्रज मराठा युद्ध कधी झाले? 1775 ते 1782. आणि कुठल्या युद्धाने समाप्त झाले होते? सालबाईच्या तहाने. 1782 मध्ये सालबाईचा तह झाला. त्या तहाने ते समाप्त झालेले होते. पहिले इंग्रज मराठा युद्ध. राहील का लक्षामध्ये? लक्षात राहिलं पाहिजे. प्रश्न विचारला तर बरोबर यायला पाहिजे. बघा, 1776 वॉरेन हेस्टिंग्सने हिंदू व मुस्लिमांना कायदा लिखित रूप देण्याचा एक संस्कृत ग्रंथ छापलेला आहे तो. म्हणजे हिंदू मुस्लिमला कायद्यांना लिखित रूप देण्यासाठी हिंदू मुस्लिमांचे कायदे वेगवेगळे होते आणि त्या कायद्यानुसारच त्याच्या सजा सुद्धा होत होत्या. पुरंदरचा तह झाला पुणे दरबारी ॲक्टनने आणि सिंग मार्फत. बघा, 78 मध्ये युद्धकर म्हणून चेतासिंगला हेस्टिंग्सने 5 लाख मागितलेले होते. नंतर एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झाली होती. 100% इथे हे करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कधी झालेली आहे? 1778 ला झालेली आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना 1778 ला झालेली आहे. राहील का लक्षामध्ये? बघा, 1779 इंग्रजांनी मराठ्याशी वडगावचा तह केला. 100% लक्षात ठेवायचा आहे. वडगावचा तह 1779. बघा, हैदर अलीने आरकाट जिंकले होते. रणजित सिंह यांचा जन्म झाला होता. 100% भारतातलं पहिलं वृत्तपत्र कधी चालू झालं? 1780 ला. कोणतं चालू झालं? द बेंगॉल गॅझेट. बघा, द कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर असं सुद्धा याचं नाव होतं. आणि हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? प्रश्न विचारला जातो. जेम्स हिकीने चालू केलेलं होतं. बघा, 1781 कॉर्नवालिसने आर्कटाउन येथे अमेरिकन सैन्याबरोबर शस्त्र केली काही उपयोगात. आणि हे विचारलं जातं, वॉरेन हेस्टिंग्सने कोलकात्यामध्ये मदरसाची स्थापना केलेली होती आणि संशोधनात्मक कायदा केला होता. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही वाचा हे 2 मिनिटं. मी आलो पाणी पिऊन. हे बघा, हे पान आहे, सर्वांनी वाचायचं आहे. जे जे सांगितलं ते वाचा. तुम्हाला दिसत नसेल तर थोडं झूम करा. आलोच मी पाणी पिऊन. दिसतंय ना सर्वांना? शेवटी दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का? ठीक आहे बरं का. वाचा मग. मारून घे फक्त. मी जे सांगितलंय ते
1780 पण लक्षात ठेव, वाचून घे. खूप महत्वाचं आहे. दुहेरी शासन व्यवस्था आहे ते तुला जेवढं जेवढं सांगितलंय ना 100% त्यावर प्रश्न विचारले जातील. ज्या ज्या मुलांनी माझं कधी ऐकलं कधी असतं, ज्यांनी गट क ची एक्झाम दिली किंवा गट ब ची एक्झाम दिली त्यांचा 100% रिझल्ट आला असता प्रिलियमचा, किंवा क्लास पण रेग्युलर कधी केला असता, किंवा कुठलीही एक्झाम कधी दिली असती तर आता सुद्धा तुमचा मराठीचा अभ्यास ज्याने क्लास व्यवस्थित केलेले आहे त्याचे मराठीचे प्रश्न 100% बरोबर येतील मला असं वाटतं. पण क्लासेस करून पण फायदा नाही. त्यामध्ये कोणी काय काय म्हणजे परत रिव्हिजन केली आहे का, प्रश्नांची प्रॅक्टिस केली आहे का, तर फायदा आहे. हा आता माझं काय काम आहे की तुम्हाला शिकवणं शिकवणं समजावून देणं, तुम्हाला परत नाही कधी समजलं तर परत समजावणं, म्हणजे पण तुम्हाला रिव्हिजन तर करावंच लागेल, स्वतः वाचावंच लागेल. बरोबर आहे का नाही? असं आहे. आणि कसं आहे की हे आपण स्वतःहून पहिल्यांदा तुम्ही काय म्हणसाल की सर आम्ही वाचून घेऊ, तसं नाही समजत. कोणतरी शिकवलं पाहिजे. शिकवलं की लगेच समजून जातं. कळतंय का तुम्हाला मित्रांनो? काही मुलांची बॅच संपून जाईल आता 16 जूनला. ज्या मुलांची बॅच संपणार आहे त्यांनी आपण सेंड ऑफ ठेवलेला आहे. यायचं यायचं 16 जून पर्यंत, 16 जुलै पर्यंत. हम्म. तू राहायला कुठे राहायला कुठे आहे तू? मांजरीला राहतो का? घरी किती वाजता जातो? असं आहे का, मांजरीला का? तुमच्या एरियामध्ये रीडिंग आहे का? अभ्यासिका असेल ना आजूबाजूला? मी जाणार आहे म्हणून मला फक्त दाखवून दे, तू काही येऊ नको. अकॅडमी आणि पण अभ्यासिका आहे का? अभ्यासिका नसतंय. बघ बरं का, विचारून सांगतो तुझ्या आजूबाजूचे मित्र, कारण आपण जे तक्ते आहे ना ते ते द्यायला जाणार आहे मी रीडिंग मध्ये घेऊन. अभ्यासिका हा हडपसर मध्ये तर फिरेलच, पण बाकी सुद्धा ठिकाणी समजतंय ना तुला आपण जे घेतोय ते? अजून वाचलं की अजून समजून जाईल. आता पुढे, कारण ते जे होतं ना 1757 पासून तर 1757 पर्यंत ते एकदम कमी लक्षात ठेवायचं आहे. ते काही नाही, एकदम कमीत कमी त्यातले 5-7 बी घटना लक्षात ठेवल्या तरीही झालं. पण 1757च्या पुढे तुला मी जे जे सांगितलंय ना त्यावर क्वेश्चन विचारला. बघा नंतर द्वितीय इंग्रज, पहिले इंग्रज मैसूर युद्ध आपण 1767 ते 1769 बघितलं आणि इंग्रज हरलेले होते. बरोबर ना, म्हणजे हैदर अली जिंकलेला होता. आणि दुसरं इंग्रज मैसूर युद्ध कधी झाले आहे? 1780 ते 84 या कालखंडामध्ये हे युद्ध झालेलं आहे. आणि 1782 मध्ये हैदर अलीचा मृत्यू झालेला आहे. 1784 मध्ये. बघा, शाहू छत्रपतींचा जन्म, संभाजी महाराजांचा पुत्र, कधी शाहू छत्रपतींचा जन्म 1782 ला झालेला आहे. सालबाईचा सह मी तुम्हाला सांगितलं पहिलं जे इंग्रज आणि मराठा युद्ध झालं होतं ते सालबाईच्या सहाने थांबलेलं होतं. मध्यस्थी महादजी शिंदे यांनी केली होती 1782 ला.
चालवायचा तह झाला होता. बघा द बेंगाल गॅझेट जे वृत्तपत्र चालू झालं होतं 1780 ला. हे वृत्तपत्राचा कारखाना आता इंग्रजांविरुद्ध लिहिलं, तर इंग्रजांनी डायरेक्ट जप्तच करून घेतलेला आहे न्यायाधीश आणि गव्हर्नर जनरलच्या टीकेमुळे. बघा वृत्तपत्राने तेव्हा काय काम केलं होतं, न्यायाधीशांवर पण टीका केली होती आणि जे आपले तेव्हाचे बंगालचे गव्हर्नर जनरल होते त्यांच्यावर सुद्धा टीका केलेली होती. त्या टीकेमुळे काय झालेलं आहे, छापखाना जप्त करून टाकला. पुढे इथे लक्षात ठेवायचं आहे बघा, कल्लोर राजपुत्राला निर्वासित करून मीर फतेह अली खान शासक बनला. ठीक आहे बरं का. फॉक्सच्या इंडिया बिलामुळे संसद आणि गव्हर्नर जनरल अधिकार देण्यात आले. आता बघा कुठल्या बिलामुळे प्रश्न कंबाईनला विचारला जातो. बघा फॉक्सच्या इंडिया बिलामुळे संसद आणि गव्हर्नर जनरलला अधिकार मिळालेले होते. बघा 1784 कोलकाता या देश चालू झालेलं होतं आणि तुम्हाला विचारला जातो पिट्स इंडिया ऍक्ट कधी झालेला आहे. साधा प्रश्न विचारला जातो. पिट्स इंडिया ऍक्ट कधी, 1784 100% लक्षात ठेवायचं आहे. पिट्स इंडिया ऍक्ट लक्षात राहील का मित्रांनो? पिट्स इंडिया ऍक्ट 1784. बघा अवस्था नवाब आसफ उद्दौलाने लखनौ येथे इमामवाडा बांधलेला आहे. मंगलोरचा तहाने दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध समाप्त झाले. बघा 1780 चालू झाले, तर 1784 ते कुठल्या तहाने थांबले होते? मंगलोरच्या तहाने थांबले होते. येते का लक्षामध्ये? मंगलोरच्या तहाने ते थांबलेले होते. लक्षात ठेव, याला खून करून ठेव किंवा तिथे पण तू कधी लिहिलं. आता आपण इथे बघितलं होतं की 1780 ते 84 द्वितीय आणि इथे लिहिले तरी पण चालेल. मंगलोरच्या तहाने थांबले असंही लिहिलं तरी पण चालेल. म्हणजे इथले इथे क्लिअर होऊन जाईल. ते बीट तुझी वाचण्याची गरज नाही. बघा 1785 बेंगाल जनरल व द ओरिएंटल मॅगझिन ऑफ कोलकाता सुरू झाले होते. कलकत्ता अम्युजमेंट. 1786 गव्हर्नर जनरल पदी कॉर्नवालिसची नियुक्ती झाली होती. बघा वारंग हेस्टिंग्ज गेला आणि नंतर कोण आला होता? कॉर्नवालिस आलेला होता. कॉर्नवालिसची नियुक्ती 1786 पासून तर 1793 पर्यंत होता. 1786 मध्ये कोलकाता क्रॉनिकल सुरू झाले. 1787 बघा कलेक्टरची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली. म्हणजे कलेक्टरचे काम वेगळे असतात, तुम्हाला तर माहिती आहे. पण दिवाणी न्यायालयामध्ये कलेक्टरची नियुक्ती झाली. लक्षात ठेवायचं आहे. बघा टिपू सुलतानने बादशाह ही पदवी दिली. टिपू सुलतानने बादशाह ही पदवी दिली आणि 1788 मद्रास कोरियर सुरू झाले होते. बघा गुलामांचा वापर करण्यास बंदी 1789. 1790 ते 92 टिपू सुलतान म्हणजे इंग्रज म्हैसूर युद्ध 1792-93 90 ते 92 झाले होते. श्रीरंगपट्टमचा तह झाला होता. ते लिहिले तरी पण चालेल. श्रीरंगपट्टमच्या पेपर होता, पण मद्रास कुरिअर पेपर होता. नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. पेपर आपण वरती घेतलेले सर्व याच नोट्समध्ये आहे. पहिल्या पानांवर सर्व पेपर आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगत नाही, ते लक्षात ठेवा म्हणून. इथे इंग्रज म्हैसूर जे तृतीय युद्ध आहे, म्हणजे टिपू सुलतान आणि इंग्रजांविरुद्ध झालं होतं आणि त्यावेळेस इंग्रज जिंकलेले होते. इंग्रजांनी काय केलं होतं? टिपू सुलतानच्या 2 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं. श्रीरंगपट्टमचा तह झाला होता. श्रीरंगपट्टमच्या तहाने ते थांबलेलं होतं, परंतु टिपू सुलतानला जवळजवळ अर्ध राज्य गमावावे लागलं होतं. अर्ध राज्य द्यावं लागलं होतं इंग्रजांना आणि त्यावेळेस टिपू सुलतान
अर्ध राज्य गेल्यामुळे परत मग टिपू सुलतानने पुढे काय केलेलं आहे, परत राज्य केलं आणि परत 98 पर्यंत आपण तिसरं युद्ध 98 ला बघू, चौथं युद्ध म्हणजे आता हे कितवं युद्ध आहे, इंग्रज म्हैसूर तिसरं युद्ध आहे. 1791 विल्यम जोन्स व कोलब्रुक बघा, डिझास्टर ऑफ हिंदू लॉ हे पुस्तक तयार केले. लक्षात ठेवायचं, डिझास्टर ऑफ हिंदू लॉ कोणी पुस्तक तयार केलेले आहे. प्रश्न विचारला तर तुमचा बरोबर आला पाहिजे, विल्यम जोन्स आणि कोलब्रुकने तयार केलेले आहे. आणि प्रश्न विचारला जातो, कंबाईनला विचारला जातो, म्हणजे तुम्हाला पण विचारला जाईल, कारण तुमची सुद्धा एक्झाम हळूहळू कंबाईन सारखी कठीण होत आहे आणि कंबाईनची एक्झाम राज्यसेवे सारखी कठीण होत आहे. कालचा गट क चा पेपर काही मित्रांनी दिला असेल त्यांच्यासाठी सांगतोय, गट क चा पेपर हा थोडा कठीणच होता कालचा पेपर. उमाजी नाईक यांचा जन्म भिवारी येथे झालेला आहे. बनारसचा ब्रिटिश प्रेसिडेंट डंकन याने संस्कृत महाविद्यालय चालू केलं, हे लक्षात ठेवे. संस्कृत महाविद्यालय बनारसला कधी चालू झालं आहे किंवा कोणी चालू केलं, डंकनने चालू केलं होतं संस्कृत महाविद्यालय. 100% लक्षात ठेव. 1792 बघा, श्रीरंगपट्टणचा तह टिपू आणि इंग्रजांविरुद्ध झाला. मी तुला तिथे खालेली यायचं सांगितलं होतं. तिथे 90 ते 92 मध्ये इंग्रज आणि म्हैसूर युद्ध झालं. तिसरं तिथे शेकच्या युद्धानं थांबलेलं होतं, श्रीरंगपट्टणच्या तहाने थांबलेलं होतं. प्रश्न विचारला तो, कायमधारा सुधारणा पद्धत बंगालमध्ये कधी लागू झाली? बंगाल, बिहार, ओडिशा या प्रांतामध्ये कायमधारा पद्धत लागू झालेली होती. कायमधारा काय होतं, शेतीवर कर संबंधीची पद्धत होती. म्हणजे कायमस्वरूपी त्यांनी काय केलं होतं, 10 वर्षापर्यंतचा कर ठरवून दिला होता. तुम्हाला माल हो, पाऊस पडो, दुष्काळ पडो, आम्हाला काहीच घेणं नाही, इतका कर ठरलेला आहे, तितका द्यावाच लागेल असं ठरवलेलं होतं आणि तितका द्या असं त्यांनी सांगितलेलं होतं. तेव्हाच ही पद्धत म्हणजे कायमधारा पद्धत होती. नाही कर कधी दिला तर काय होणार होतं, जप्त होणार होता, त्यांची शेतजमीन जप्त होणार होती. म्हणून प्रश्न विचारला जातो, कायमधारा पद्धत कधी चालू झाली? 1793 ला चालू झाली. आणि कायमधारा पद्धत कोणी चालू केली? तेव्हा बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? कॉर्नवालिस. इकडे बघ, कॉर्नवालिसचा कालखंड मी लिहून दिलेला आहे. कॉर्नवालिस बंगालचा गव्हर्नर जनरल होता. आणि कॉर्नवालिस म्हणजे लक्षात ठेवताना असं बी लक्षात ठेवा तुम्ही, कॉर्नवालिस कायमधारा, क लक्षात ठेवलं तरीही चालेल. न्यायालयीन अधिकारां व राजस्व अधिकारांचे स्पष्ट विभाजन करण्यात आले होते. कॉर्नवालिस प्रणाली 1793 ला आणली होती. महादजी शिंदेचा मृत्यू झाला होता. लहुजी साळवेंचा जन्म झाला होता आणि शिंदेंनी पेंढाऱ्यांच्या नर्मदेच्या खोऱ्यात जहांगीरी दिली होती. ठीक आहे बरं का. खर्ड्याची लढाई विचारली जाते. निजाम आणि मराठा यांच्यामध्ये कुठली लढाई झाली होती? खर्ड्याची लढाई झाली होती आणि निजामाचा पराभव झाला होता 1795 ला. पेशवा सवाई माधवरावांचा मृत्यू 1774 पासून ते पेशवा होते तर 1795 पर्यंत, म्हणजे त्यांचा जन्म घेतला असेल पण तिथे काय झालं, पेशवा सवाई माधवरावांचा मृत्यू झाला आहे 1795 ला. बाजीराव दुसरा पेशवा बनलेला आहे. बाजीराव दुसरा पेशवा. बघा, टिपूचे नौदल मंडळ स्थापन केले. टिपूने नौदल म्हणजे जहाज, नौदल तुला माहिती ना, नौदल म्हणजे काय, जहाजावर समुद्रांमध्ये नौदल मंडळ टिपूने स्थापन केले होते. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले होते, नंतर टिपूने स्थापन केले. बघा, तुकोजी होळकरांचा मृत्यू झाला, मल्हारराव होळकरांचा मृत्यू झाला, रणजित सिंहाने
मिसर कारभार आपल्या हातात घेतला. ठीक आहे बघा, इथे बघा 1798 भारतावर अफगाण शासक झमन शहाचे भारतावर आक्रमण केले. वेलस्ली गव्हर्नर जनरल पदी आला होता. प्रश्न विचारला जातो, तैनाती फौज जेचा जनक कोण आहे? तैनाती लॉर्ड वेलस्ली. स्वतःला बंगालचा सिंह कोण म्हणून घेत होता? लॉर्ड वेलस्ली. तैनाती फौज म्हणजे काय केलं होतं यांनी, की बघा आता उदाहरणार्थ तुमचं आणि माझं राज्य आहे, तुझं आणि माझं राज्य आहे, बरोबर. आता इंग्रज काय काम करतील, तुझ्या माझ्यामध्ये भांडण होऊ देणार नाही. मग ते काय करतील, तुझ्यावर पण एक फौज ठेवतील, माझ्यावर पण एक फौज ठेवतील. म्हणजे ते काय सांगतील, राजाचं रक्षण करण्यासाठी आहे, पण त्याचं पेमेंट कोण करायचं आहे? आपणच करायचे. आणि ते सैन्य कोणाचं आहे? इंग्रजांचं आहे. म्हणजे इंग्रजांना बघा सैनिकांचं पेमेंट पण निघलं, दोघांमध्ये युद्ध पण नाही झालं, आणि स्वतःचा दबदबा पण राहिला. आणि परत आम्ही तुमचं रक्षण करत आहोत म्हणून आम्हाला पैसे द्या. समजलं का? अशी तैनाती फौज होती. अशी तैनाती फौज इंग्रजांनी कोणी चालू केली होती? तैनाती फौज वेलस्लीने चालू केली होती. आणि पहिल्यांदा कोणी स्वीकारलेली होती? प्रश्न विचारला जातो. पहिल्यांदा तैनाती फौजेचा वापर इंग्रजांनी कोणावर केला होता? कोणावर? निजामावर. 2 नंबर म्हैसूर, नंतर तंजावर, नंतर संबरपूर. काही इतकं लिहू नको सध्या, निजाम लक्षात ठेव. पहिल्यांदा तैनाती फौज ज्याचा वापर इंग्रजांनी कोणावर केला? निजामावर केलेला होता. येतंय का लक्षामध्ये? तैनाती फौजेचा जनक कोण आहे? इथला इंग्रजांचा कोण आहे? वेलस्ली आहे, लॉर्ड वेलस्ली. फ्रेंचचा डुप्लेनं सुद्धा सर्वप्रथम तैनाती फौजेचा वापर कोणी केला होता? डुप्लेने केला होता. डुप्ले फ्रेंचांचा गव्हर्नर जनरल होता ना, डुप्लेने केला होता. आणि इंग्रजांनी पहिल्यांदा वापर केला होता वेलस्लीने. प्रश्न विचारला, बंगालला स्वतःला बंगालचा शेर कोण समजत होता? मी बंगालचा शेर आहे म्हणून वेलस्ली समजत होता. येतंय का तुझ्या लक्षामध्ये? प्रश्न कशा पद्धतीने राहतील ते तर प्रश्न लक्षात यायला पाहिजे. इथपर्यंत आपण आलेला आहे तैनाती फौजापर्यंत. बघा, पहिल्यांदा निजामाकडून स्वीकार झाला. इमान शाह पंजाबवर आक्रमण केले जाताना चिनाब नदीत तोफा पडल्या. आणि बघा चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध कधी झाले आहे? 99 झालेले आहे. पहिले तुला इथे सांगतो, पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध 1767 ते 69 झाले. त्यावेळेस इंग्रज हरले होते. दुसरे 1780 ते 84 ला कालखंडाबंद झाले. तिसरे 1790 ते 92 ला झाले. श्रीरंगपट्टणच्या तहने बाहेर थांबलेले होते. आणि चौथे 99 ला झाले होते, 1799 ला. यामध्ये या चौथ्या हिच्यामध्ये टिपू सुलतानचा टिपू पराभव झाला आणि टिपू मारला गेला होता. टिपू सुलतान मारला गेला होता चौथ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये श्रीरंगपट्टण येथे टिपू सुलतानचा पराभव आणि टिपू मारला गेला. बघा, रणजित सिंह याने लाहोर जिंकलेले होते. तंजावर, सुरत, म्हैसूर तैनाती फौजेचा स्वीकार केला. मी तुला सांगितलं पहिल्यांदा निजामाने, नंतर म्हैसूरने, नंतर तंजावरने असं स्वीकार केला. तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार कोणी केले? निजाम. 2 नंबर कोणी केला? म्हैसूरने केला. म्हैसूर. टिपू सुलतान मारला गेला होता ना. नंतर 3 नंबर कोणी केलाय? तंजावर. लक्षात ठेव, क्रम विचारतात कंबाईनला तर तो बरोबर आहे. हे चौघही युद्ध मी तुला इथे सांगितलेलं आहे.
टिपू सुलतान मारला गेला. वृत्तपत्र पूर्व तपासणी कायदा लॉर्ड वेलस्लीने केला होता. म्हणजे लॉर्ड वेलस्लीचं असं म्हणणं होतं, तुम्ही वृत्तपत्रात काय काय छापताय, किती तुमचं वृत्तपत्र आहे, त्याची पहिल्यांदा प्रत कोणाला द्यायची आहे? गव्हर्नर जनरलला द्यायची आहे. गव्हर्नरला द्यायची आहे, बरोबर ना? गव्हर्नर जनरलच्या ऑफिस मध्ये द्यायचे आहे किंवा इंग्रजांच्या ऑफिस मध्ये द्यायचे आहे. नंतरच ते प्रत हे होईल, म्हणजे वृत्तपत्र तपासणी कायदा. आणि त्या प्रत मध्ये कधी खालीवर काही कधी आढळलं तर ते अक्षरशः वृत्तपत्र कारखाना जप्त करत होते, वृत्तपत्र बंद करत होते. आलं का लक्षामध्ये? जायचं पुढे, येत येईल लक्षामध्ये? नाही समजलं तर विचार बरोबर. बघा, विल्यम कॅरीद्वारा श्रीरामपूर येथे बॅटिस्टा मिशनची स्थापना झाली. ठीक आहे बरं, वाटलं तर लक्षात ठेव, नाही ठेवलं तरी चालेल. नाना फडणवीस यांचा मृत्यू 1800 मध्ये झाला आहे. वस्तात लहुजी साळवे यांचा जन्म. ठीक आहे. हैदराबाद निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार केला होता. बघा, हैदराबाद निजामाने तैनाती फौजेचा स्वीकार कधी केला होता? 1800 मध्ये केलेला होता. वेलस्लीने फोर्ट विल्यम कॉलेज, हे लक्षात ठेवा. वेलस्लीने फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली होती? वेलस्लीने केलेली होती, कोलकाता येथे. कर्नाटक नंतर बघा, निमताचं मी तुम्हाला ते सांगितलं, म्हणजे कर्नाटक आणि अवधने नंतर 1801 मध्ये कर्नाटक आणि अवधने सुद्धा तैनाती फौज स्वीकारलेली होती. इंग्रजांनी गोरखपूर आणि बस्ती जिल्हे ताब्यात घेतले. बाजीरावने विठोजी होळकरांना ठार केले. ठीक आहे. हे विचारलं जातं, हडपसरची लढाई कधी झाली आहे? 1802. तुम्ही पुण्याचा पोलीस भरतीचा पेपर कधी दिला तर विचारलं जाईल. हडपसरची लढाई 1802. बाजीरावचा पराभव झाला. पेशवाने तैनाती फौजेचा स्वीकार कधी केला आहे? 1802 ला. वसईचा तह कधी झाला आहे? 1802 ला. प्रश्न विचारले जातात. इंग्रज आणि पेशवा बाजीराव द्वितीय यांच्यामध्ये वसईचा तह झाला 1802 ला. ज्या पेशव्यांनी अटके पार झेंडे लावलेले होते आणि या बाजीराव द्वितीयामुळे पेशव्यांचा काय झालं होतं, म्हणजे तितका खंबीर पेशवा भेटला नसणार, त्यामुळे सुद्धा हे वसईचा तह करावा लागला, म्हणजे तैनातीची गरज पडलेली होती. विचार करायचा आहे, कारण तैनाती फौजेचा स्वीकार सुद्धा केला होता. बघा, पिंडाऱ्यांच्या साथीने भिल्लांचा खानदेशात उठाव झाला होता आणि शिंदे व नागपूरच्या भोसल्यांनी तैनाती फौजेचा सुद्धा स्वीकार केलेला तुम्हाला इथे दिसतो. अनुक्रमे बघा, शिंदेंनी सुरजी अंजनगावचा तह आणि भोसले देवगावचा तह तैनाती फौजेचा. शिंदे आणि इंग्रजांमध्ये कुठला तह झाला होता? सुरजी अंजनगावचा तह. आणि भोसल्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये कुठला तह झाला होता? देवगावचा तह झाला होता. जनरल लेकने दिल्ली आणि आग्रा जिंकले. लॉर्ड विल्यम बेंटिंकची मद्रास गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती. लक्षात ठेवायचे आहे, मद्रास गव्हर्नर पहिल्यांदा लॉर्ड विल्यम बेंटिक आला तेव्हा मद्रासचा गव्हर्नर होता. द्वितीय इंग्रज मराठा युद्ध कधी झालं? पहिलं सालबाईच्या पहिलं जे झालं होतं, बरोबर. त्यानंतर द्वितीय बघा 1803 ते 1805 मध्ये झालं आहे. आणि जगन्नाथ शंकर शेठ यांचा सुद्धा जन्म 1803 मध्ये झाला आहे. हे लक्षात ठेव. 1804 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना कोणी केली होती? मॅकइंटॉशने केलेली होती. लक्षात राहील का? मॅकइंटॉशने केलेली होती. पुढे 1805 कॉर्नवालिसची पुन्हा गव्हर्नर जनरल म्हणून निवड झाली आणि भारतामध्ये आला आणि काय झालं आहे? कॉर्नवालिसचे निधन झालं आहे. यशवंतराव होळकर यांचा इंग्रजांकडून पराभव झाला. होळकरांनी
राजापूर घाटचा तह केला होता. आता मी तुला कोणकोणते तह सांगितले. शिंदे आणि इंग्रज यांच्यामध्ये कुठला तह झाला होता. कुठला तह. सुरजी अंजनगावचा तह. परत भोसले, नागपूरचे भोसले आणि इंग्रज यांच्यामध्ये कुठला तह झाला आहे. देवगावचा तह. परत होळकर, यशवंतराव होळकर इंग्रज यांचं युद्ध झालं होतं. यांच्यामध्ये कुठला तह झाला आहे. राजपूर घाटचा तह. अशा नोट्स तयार ठेवायच्या. म्हणजे किती बारीक क्वेश्चन कधी विचारला तर तो 100% बरोबर येतो. तू पण असंच लिहून काढायचं. नंतर डॉक्टर कॅरे यांनी इंग्रजी भाषेत मराठी भाषेचे व्याकरण लिहिले. 100% लक्षात ठेवायचं आहे. मराठी शिकवलं मी तेव्हा तुम्हाला हे सांगितलेलं होतं. डॉक्टर कॅरे यांनी इंग्रजी भाषेत मराठी भाषेचे व्याकरण लिहिले. सेंट मेंटो ही पुस्तके लिहिली. अमृतसर भांगी मिसल करून रणजित सिंह जिंकलेले होते. अमृतसर जिंकून घेतलेले होते. अशा पद्धतीने आज आपण इथपर्यंत आलेले आहे. हे इतकं लिहून घे बाजूलाच आणि आपण इथे थांबू. पहिल्यांदा लिही. तह लक्षात ठेवायचं आहे. स्थानवर क्वेश्चन विचारला जातो. कधी झाले ते पण लिहून काढ. वरचे 2 कधी झाले. 1803 मध्ये आणि एक खालचा 1805 मध्ये. तिथेच लिही मी जसं लिहिलंय तसं. जोड्या लावायला प्रश्न विचारला तर तुझा प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे. लिहिलं बरोबर. आपण 1707 पासून 1805 पर्यंत आलेलं आहे. जवळजवळ 97-98 वर्षाच्या घटना बघितलेल्या आहे. आणि उद्याच्या दिवशी इथून तर पुढे आता हळूहळू आता महत्वाचं चालू होईल. याला टाइम लागेल. म्हणजे आता 1.5 तासामध्ये 100 वर्षाचं होणार नाही. आता कमी होईल. जसं जसं पुढे जाऊ तसं कमी होईल. चालेल मग थांबायचं का. धन्यवाद मित्रांनो आल्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल. उद्याच्या दिवशी बरोबर आपलं 10 वाजता इतिहासचं लेक्चर चालू होणार आहे.